इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल या युद्धात भारतासारख्या एका मोठ्या जागतिक शक्तीने आपलं परराष्ट्र धोरण अचानक कसं काय बदललं? म्हणजे बघा, सुरुवातीला ठामपणे इस्रायलच्या बाजूने उभा असलेला भारत अवघ्या 14 दिवसात इराणशी चर्चा कसा काय करू लागला? चला या गुंतागुंतीच्या विषयाची उकल करूया. आणि हेच ते कोडं आहे ज्याने सगळ्यांना चक्रावून सोडलं आहे. जागतिक राजकारणात कायमच एक तटस्थ भूमिका घेणारा भारत अचानकपणे एका बाजूला उभा राहिला आणि तितक्याच वेगाने त्याने आपली भूमिका बदलली. हे असं का आणि कसं घडलं तेच आज आपण समजून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी हे पाहूया की या संघर्षाच्या सुरुवातीला भारताची भूमिका नक्की होती तरी काय. कारण यावेळी भारताने आपली पारंपरिक तटस्थता सोडून एक आश्चर्यकारकपणे कणखर भूमिका घेतली होती. म्हणजे बघा, भारताचं परराष्ट्र धोरण नेहमीच कसं राहिलं आहे, सामरिक तटस्थतेचं, म्हणजेच कोणत्याही एका गटात सामील न होता आपले निर्णय स्वतंत्रपणे घ्यायचे. पण यावेळी मात्र चित्र पूर्णपणे वेगळं होतं. फेब्रुवारी 2026 मध्ये भारताने ठामपणे इस्रायल आणि अमेरिकेची बाजू घेतली, जे त्याच्या नेहमीच्या भूमिकेपेक्षा खूपच वेगळं होतं. आणि हे शब्द थेट पंतप्रधान मोदींचे आहेत. युद्धाच्या फक्त 4 दिवस आधी इस्रायलमध्ये भाषण देताना त्यांनी हे विधान केलं होतं. यावरून भारताची सुरुवातीची भूमिका किती स्पष्ट आणि पक्की होती याचा आपल्याला अंदाज येतो. इतकंच नाही तर युद्धाच्या पहिल्याच दिवशी जेव्हा इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू झाला, तेव्हा भारताने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आता भारत आणि इराणचे जुने संबंध बघता किमान एक शोक संदेश तरी अपेक्षित होता. पण भारताच्या या शांत राहण्याकडे अमेरिका आणि इस्रायलच्या बाजूने असण्याचा एक स्पष्ट संकेत म्हणून पाहिलं गेलं. भारताची भूमिका तर एकदम स्पष्ट दिसत होती. पण मग असं काय घडलं की चित्र बदलायला सुरुवात झाली? प्रत्यक्ष जमिनीवरील काही घटनांमुळे भारताच्या सुरुवातीच्या भूमिकेवर प्रचंड दबाव यायला लागला. घटनाक्रम खूप वेगाने बदलला. पहिल्या दिवशी भारत शांत राहिला, पण चौथ्या दिवशी एक मोठी घटना घडली. अमेरिकेने हिंदी महासागरात श्रीलंकापासून फक्त 80 किलोमीटर अंतरावर इराणची एक युद्धनौका बुडवली. यानंतर मात्र भारताला प्रतिक्रिया देणं भाग पडलं. या हल्ल्यात तब्बल 87 लोकांचा मृत्यू झाला. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही युद्धनौका भारतातूनच इराणकडे परत जात होती. आता ही घटना भारताच्या इतक्या जवळ घडल्यामुळे मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आणि देशांतर्गत दबावही वाढू लागला. या वाढत्या दबावानंतर भारताने खूप सावधपणे आपलं धोरण बदलायला सुरुवात केली. इराणसोबत पुन्हा एकदा संवाद साधण्यासाठी एक विचारपूर्वक प्रक्रिया सुरू झाली. हे सगळं अगदी टप्प्याटप्प्याने घडलं. आधी परराष्ट्र सचिवांनी दूतावासात जाऊन शोक व्यक्त केला. मग परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी त्यांच्या इराणी समकक्ष मंत्र्यांशी चर्चा केली. आणि शेवटी थेट पंतप्रधान मोदींनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला. हा एक स्पष्ट आणि अगदी मोजून मापून केलेला धोरणात्मक बदल होता. पंतप्रधान मोदींनी या चर्चेनंतर स्पष्ट केलं की भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि वस्तूंची सुरळीत वाहतूक हेच भारताचं सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांनीही स्पष्ट केलं की यामागे राष्ट्रीय हिताचे मुद्दे होते. मग भारताला आपली भूमिका बदलण्यास नक्की कोणत्या गोष्टीने भाग पाडलं? चला आता यामागची खरी सामरिक कारणं समजून घेऊया. यामागे अनेक घटक एकत्र आले होते. पहिलं म्हणजे इराणने हार मानली नव्हती आणि हे युद्ध आता लांबणार हे स्पष्ट झालं होतं. दुसरं, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण होतं, जे भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे. तिसरं, देशात ऊर्जा संकट उभं राहत होतं. आणि चौथं म्हणजे अमेरिकेला अपेक्षेप्रमाणे युरोपीय देशांचा पाठिंबा मिळत नव्हता, तर दुसरीकडे चीन आणि रशिया इराणला मदत करत होते. आता ही हॉर्मुझची सामुद्रधुनी इतकी महत्त्वाची का आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर भारताच्या गॅस पुरवठ्याचा मोठा भाग याच मार्गाने येतो. युद्धादरम्यान इराणने या मार्गावरील जहाजांना लक्ष्य करायला सुरुवात केली आणि त्याचा थेट परिणाम भारतावर होऊ लागला. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की परराष्ट्र धोरणाचा सामान्य माणसाच्या जीवनावर कसा परिणाम होतो. हॉर्मुझमधली वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे भारतात गॅसचा तुटवडा निर्माण झाला. एजन्सीबाहेर लोकांच्या लांब रांगा लागल्या आणि देशात मोठं ऊर्जा संकट निर्माण होण्याचा धोका तयार झाला. त्याचवेळी जागतिक पातळीवरही समीकरणं बदलत होती. अमेरिका आणि इस्रायलला ब्रिटन आणि स्पेनसारख्या त्यांच्या पारंपरिक मित्रांनी थेट पाठिंबा द्यायला नकार दिला. याउलट चीन आणि रशियाने इराणला मदत करायला सुरुवात केली होती. त्यामुळे अमेरिका हे युद्ध अगदी सहज जिंकेल हा भारताचा सुरुवातीचा अंदाज चुकीचा ठरू लागला होता. तर मग ह्या सर्व घडामोडींनंतर भारताच्या ह्या धोरणात्मक बदलाचा नेमका अर्थ काय लावायचा? भारत पुन्हा आपल्या जुन्या भूमिकेकडे परतला आहे का? या बदलाचा अर्थ असा आहे की एका ठाम आघाडीच्या विचारापेक्षा राष्ट्रीय हिताला जास्त प्राधान्य देण्यात आलं.
जेव्हा देशात ऊर्जा संकटाची चाहूल लागली आणि जागतिक समीकरणं बदलताना दिसली तेव्हा भारताने एक व्यावहारिक पाऊल उचललं आणि आपल्या पारंपरिक तटस्थ भूमिकेकडे परतण्याचा निर्णय घेतला. पण एक मोठा प्रश्न मात्र मागे उरतोच. भारताची ही भूमिका एक व्यावहारिक खेळी होती की त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिष्ठेला कुठेतरी धक्का लागला? आणि या घटनेनंतर भारताच्या सर्वकालीन मैत्री मानल्या जाणाऱ्या संबंधांचं भविष्य काय असेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.